मित्रांनो, संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 आपण बघतोय, त्यातलं पहिलं गणित. तर या सगळ्या आकृत्या आपल्याला पेन्सिलीने काढायच्यात. मी सध्या पेनाने काढतो आणि स्केच पेनचा वापर करून, कारण तुम्हाला क्लिअर आणि या सगळ्या आकृत्या स्पष्ट दिसाव्या म्हणून मी या ठिकाणी स्केच पेनचा वगैरे वापर करणार आहे. परंतु तुम्ही परीक्षेला स्केच पेनच्या ऐवजी तुम्हाला वापर करायचा आहे पेन्सिलीचा. ठीक आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये काय दिलं आपल्याला? त्रिकोण दिलाय XYZ. बघा, अशा प्रकारे XYZ त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये YZ 4.9 सेमी आहे. पाया आणि पाया लगतचा एक कोन दिलेला आहे आपल्याला 45 अंश. ठीक आहे. आणि इतर दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपण YZ म्हणजे या त्रिकोणाचा जो पाया आहे YZ तो आपण या ठिकाणी काढून घेऊया. तर सुरुवातीला चला YZ काढू. अशा प्रकारे 4.9 सेंटीमीटरचा आपल्याला YZ काढायचा आहे. 4.9 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि YZ काढून टाकायचा 4.9. ओके. अशा प्रकारे 4.9चा आपण YZ काढून टाकू. नाव देऊ लगेच Y आणि Z. 4.9 सेंटीमीटर. हा 4.9 सेंटीमीटरचा YZ काढल्यानंतर आपल्याला कोन काढायचा एक 45 अंश मापाचा Y. तर इथं Y वर एक आपलं कोन मापक ठेवायचं आणि 45 बघा, 40 नंतर इथं 45 इथे येईल आणि 45 अंश मापाचा हा एक कोन छानपैकी असा काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा कोन काढला, असा काढायचा आहे 45 अंश मापाचा. इथं लिहायचं 45 अंश मापाचा. ओके. यानंतर मला ही जी बेरीज आहे, या दोन बाजू आपल्याला दिसतात, या दोन बाजूंची बेरीज, इतर दोन बाजूंची XY आणि YZ, या दोन बाजूंची बेरीज आपल्याला किती दिले? 10.3. मग आपण या कंपासमध्ये 10.3 सेंटीमीटरचं अंतर घेऊयात. अशा प्रकारे 10.3 सेंटीमीटरचं अंतर, 10.3 सेंटीमीटरचं अंतर हे आपलं झालेलं आहे इथून असं. आणि Y वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा 10.3 सेंटीमीटर अंतरावर. ओके. हा कंस मारल्यावर हा जो बिंदू मिळेल याला काहीही नाव देऊ शकतो आपण. ABCD PQR वगैरे काहीतरी आपण समजा A नाव देऊ. A नाव दिल्यानंतर आपल्याला AZ ला जोडायचंय. ओके. AZ जोडून टाकायचा छानपैकी असा. कुठे गेला बाबा? AZ ला आपण जोडला. AZ जोडल्यानंतर आपल्याला AZ चा एक लंब दुभाजक काढायचा आहे. AZ चा लंब दुभाजक काढण्यासाठी आपण काय करतो? कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक कंस मारतो आणि इकडे एक कंस मारतो. असे दोन कंस आपण नेहमी मारतो. ठीक आहे. याच्यानंतर A वर कंपासचं टोक ठेवून तेवढंच अंतर घेऊन इकडे एक कंस मारायचा तुम्हाला आणि इकडे एक कंस मारायचा. आता या दोन कंसांचा जो काही छेदन बिंदू आहे तर ते आपल्याला जोडायचे आहेत त्या कंसांचे. ओके. आणि इथून एक रेषाखंड छानपैकी असा काढून टाकायचा. ओके. या दोघांमधून जाणारी एक रेषा काढली आणि हा जो बिंदू तुम्हाला इथे मिळतो, हा बिंदू म्हणजे आपला त्रिकोणाचा X, हा एक शिरोबिंदू असतो बरं का. वरचा X शिरोबिंदू मिळाला आणि XZ ला आपण जोडलं की आपल्याकडे हा त्रिकोण तयार होतो. XZ ला जोडल्यानंतर माझ्याकडे हा त्रिकोण तयार झाला XYZ. तर अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढायची असते. आपण ऑलरेडी सराव संच 4.1 मध्ये या प्रकारच्या आकृत्या ऑलरेडी काढलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात, पुढचे प्रश्न बघू. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे, पुढचा प्रश्न सुद्धा असाच आहे. दुसरा थोडासा वेगळा आहे. या प्रश्नामध्ये काय दिलंय? पाया दिलाय आणि या ठिकाणी आपल्याला फक्त पाया आणि हे दोन कोन दिलेत आणि या त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंची बेरीज. तर सुरुवातीला पाया तर दिला नाही आपल्याला, तीन बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती 11.2 आहे. तर आपण काय करू? 11.2 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढून घेऊ. जेवढी परिमिती दिलेली आहे 11.2 सेंटीमीटर लांबीची, तर 11.2 सेंटीमीटरचा आपण एक पाया एक काढून घेऊ. चला इथं. ओके. आणि याला ABC च्या ऐवजी PQ असं नाव आपण या ठिकाणी देऊ. त्याच्यानंतर आता B कोन किती? 70 मापाचा आहे. तर P हा 70च्या निम्मा 35 मापाचा काढायचा. C 60चा आहे, तर इथून Q पासून 30 अंशाचा आपण एक कोन काढू, म्हणजे निम्म्या मापाचे कोन काढू. बघा, या ठिकाणी आपण कोन मापक आता घेऊयात आपल्या हातामध्ये आणि कोन मापकाच्या सहाय्याने P जो कोन आहे हा मला काढायचा आहे 70च्या निम्मा 35. मग इथं 35 म्हणजे बघा इथं अशा प्रकारे 35 अंश असेल. इथून अशा प्रकारे 35 अंश मापाचा हा कोन आपण काढलेला आहे. ओके. नाही तर तसं लिहायचं क्लिअर की बाबा हा जो कोन आहे 35 अंश मापाचा झाला. त्याच्यानंतर दुसरा कोन कितीचा? बाबा 60 अंश मापाचा आहे. मग इथे कोन मापक ठेवायचं Q जवळ. ओके. आणि 60च्या निम्मे किती? इथं 60 आहे, तर इथे 60च्या निम्मे 30 घ्यायचे. तर 30 बघा इथं आले. तर यांना जोडून टाकू आपण छानपैकी. Q आणि हा 30 यांना जोडू. झालं. यांना जोडूयात असं. इथे आपल्याला जो बिंदू मिळाला या बिंदूला आपण नाव देऊ A. झालं. A नाव दिलं. आता काय करायचं? हा AP म्हणजे हा A बिंदू मिळाला. AP आणि AQ चे लंब दुभाजक आपण या ठिकाणी काढू. ओके. आणि ते लंब दुभाजक PQ ला जिथं छेदतील ते आपल्या दोन बिंदू मिळतील B आणि C. बघा, P वर कंपासचा टोक ठेवायचं
निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन तुम्ही वर एक कंस मारा, खाली एक कंस मारा. ए वर कंपासचं टोक ठेवून तुम्ही वर एक कंस मारा आणि इथे खाली एक कंस मारा. झाले हे दोन कंस आपल्याला मिळाले. तर या दोन कंसामधून जाणारी एक रेषा आपण काढून घेऊ मस्त. ओके, या दोन बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढायची छानपैकी अशी. इथं अशा प्रकारे ही रेषा आपण काढून टाकू. ठीक आहे, काढली ही रेषा. ही रेषा काढल्यानंतर इथे आपल्याला जो एक बिंदू मिळणार आहे हा मिळणार आहे बी. ठीक आहे, आता इथे ए क्यूचा एक लंबदुभाजक काढू. मग क्यू वर कंपासचं टोक ठेवायचं, वर एक कंस मारायचा, खाली एक कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन ए वर कंपासचं टोक ठेवायचं, वर एक कंस मारायचा, खाली एक कंस मारायचा. तर या दोघांना जोडणारा एक रेषाखंड काढायचा. ओके, दोघांमधून जाणारी एक रेषा काढा ऍक्च्युली. तर अशा प्रकारे ही रेषा आपण काढली की ही रेषा काढल्यानंतर मला इथे एक बिंदू मिळाला खाली, तो मिळाला सी. बरोबर, हा बिंदू मिळाला सी. आता ए बी सी या तिघांना जोडणारा एक त्रिकोण आपण या ठिकाणी काढू. तीन बिंदूंना जोडणारा त्रिकोण ए बी सी. ए सी आणि या ठिकाणी ए बी ला आपण जोडलं तर माझ्याकडे हा अशा प्रकारे एक त्रिकोण मिळाला ए बी सी. ठीक आहे, तर हा जो त्रिकोण आहे आतमधला तो त्रिकोण म्हणजे एबीसी. म्हणजे आपल्याला पायालगतचे कोण आणि दोन आणि त्रिकोणाची परिमिती दिली असता अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढता येईल. तर एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. पुढचा प्रश्न आहे तिसरा. ज्या त्रिकोणाची परिमिती 14.4 आहे आणि ज्याच्या बाजूंचे गुणोत्तर 2:3:4 आहे असा त्रिकोण काढा. मग आपण काय केलं, त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर 2:3:4 म्हणजे एक बाजू 2x, दुसरी 3x आणि तिसरी 4x. 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 14.4. कारण परिमिती म्हणजे तीन बाजूंची बेरीज आपण काढू शकतो. मग 2 आणि 3 5 आणि 4 9x बरोबर 4.4. 9 गुणिले पलीकडे आले भागिले 14.4 आहे. 14.4ला 9ने भाग लावला तर 1.6 उत्तर येतं. म्हणजे x ची किंमत 1.6. मग आपण त्रिकोणाच्या तीन बाजू काढल्या तर एक बाजू समजा ए बी आहे जी 2x आहे. बरोबर, मग 2 गुणिले x ची किंमत 16. 16 दुने 32 म्हणून 3.2. बीसी काय बाबा 3x घ्या. मग 3 गुणिले 1.6 म्हणजे 4.8. एसी 4x घ्या. बरोबर, एसी 4x घ्या म्हणजे 4 गुणिले 1.6 आपल्याकडे 6.4 आलं. ओके, 16 म्हणून 6.4. तर अशा 3.2 4.8 6.4 अशा त्रिकोणाच्या तीन बाजू मिळाल्या. मग आपण आता हा त्रिकोण काढू. मग त्रिकोण काढण्यासाठी चला पहिली काय करा बाबा, या ठिकाणी आता समजा माझ्याकडे अशा प्रकारे एक कच्ची आकृती आपण काढू. चला एबीसी त्रिकोणाची. ए आहे, बी आहे, सी आहे. बीसी किती 4.8, त्याच्यानंतर ए बी किती 3.2 आणि ही आपल्याकडे 6.4. तर पहिलं काय करू, 4.8 सेमी लांबीची एक पाया काढू. बरोबर, समजा हा बीसी आपल्याकडे पाया आला 4.8 सेंटीमीटर. ठीक आहे, आता मला काय करायचंय, मला या ठिकाणी पाहिजे ए बी 3.2. मग मी कंपासमध्ये 3.2 सेमी अंतर घेतो अशा प्रकारे आणि 3.2 सेंटीमीटर अंतर घेऊन बी वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारतो. त्याच्यानंतर मला सी ए किती 6.4 पाहिजे. मग आता कंपासमध्ये 6.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. 6.4 सेंटीमीटर अंतर आपण घेऊ आणि 6.4 सेंटीमीटर अंतर घेऊन सी वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारू. तर या दोघांचा जो छेदनबिंदू मला मिळाला तो मिळाला ए बिंदू. आता ए बी ला जोडायचं छानपैकी असं आणि त्याच्यानंतर एसी ला पण जोडून टाकायचं. ए बी आणि एसी ला आपण जोडलं की आपल्याकडे हा झाला एक त्रिकोण जो आपल्याला आवश्यक होता. तो एबीसी त्रिकोण तयार झालाय. इथे 3.2 सेंटीमीटर, इथे 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा त्रिकोण काढू शकतो. आता यानंतर चौथा आणि शेवटचा प्रश्न या संकीर्ण प्रश्न संग्रहामधला आपण बघूयात. तर बघा हा शेवटचा प्रश्न काय, त्रिकोण पी क्यू आर असा काढा. पी क्यू वजा पी आर म्हणजे ही पी क्यू आणि पी आर यांची वजाबाकी 2.4 आहे. पाया जो आहे आपल्याला दिलाय 6.4 आणि कोण पी क्यू आर 55 अंश. म्हणजे पाया दिलाय, पाया लगतचा कोण दिलेला आहे आणि या कोणाच्या लगतची बाजू आहे पी क्यू आणि वजा समोरची बाजू दिली. मग ही आकृती कशी काढायची, तर सुरुवातीला बघा 6.4 मापाचा आपण एक या ठिकाणी रेषाखंड काढून घेऊ. पाया काढून घ्यायचा. 6.4 चा पाया काढला या ठिकाणी. ओके, पाया आणि हा काय बाबा क्यू आर आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हा क्यू 55 अंशाचा आहे. मग इथं काय करू आपण अशा प्रकारे कोण मापक ठेवू छानपैकी आणि 55 अंशचा कोण काढून घेऊ. 50 नंतर इथं आले 55. हा कोण जरा थोडासा वाढवायचा पुढे छानपैकी मस्त. जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवला आणि इथं लिहा वाटलंच तर 55 अंश. आता काय करायचं, मला ह्या दोन बाजूंची वजाबाकी 2.4 आहे.
मग मला काय करायचं, या कंपास मध्ये 2.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय, 2.4. ओके, आणि 2.4 सेंटीमीटर अंतर घेऊन Q वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा. आता लक्षात घ्या, आणि ह्या बिंदूला आपण काहीतरी वेगळं नाव देऊ, ए. किती अंतर हे 2.4 सेंटीमीटर, आणि हे आपल्याकडे 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे, आता काय करायचं, आता हा AR जो आहे त्या AR ला आपल्याला जोडायचा आहे. ओके, AR ला जोडायचं, आणि या AR चा एक लंब दुभाजक काढायचा. आता कसा काढायचा आपल्याला माहितीये, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं थोडस, आणि इथे R वर कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन A वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा. आता हे जे दोन बिंदू आपल्याला मिळाले, हा बिंदू आणि हा बिंदू, या दोघांना जोडून टाकायचा. बरोबर, यांना दोघांना जर मी जोडलं तर जोडल्यानंतर इथं वर कुठं छेदतो बाबा हा, अरे बापरे क्या हो गया भाई साहब. हा बघा, या दोघांना जर आपण जोडलं अशा प्रकारे छानपैकी जोडल्यानंतर बघा इथे ते वर एका या दोघांचा छेदन बिंदू हा, इथे एक बिंदू मिळाला. हा जो बिंदू असणार आहे यांचा छेदन बिंदू, हा बिंदू म्हणजेच माझा बिंदू असणार आहे पी हा शिरोबिंदू. ठीक आहे, आणि पी आणि आर ला आपण जोडलं तर आपल्याकडे त्रिकोण तयार होतो PQR. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला ही आकृती काढता आली पाहिजे, अशा प्रकारे ही आकृती आपण काढू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो 4च प्रश्न या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये होते. तर अशा प्रकारे आपण हा संकीर्ण प्रश्नसंग्रह समजून घेऊ शकतो. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.